एक तास काय 10 तास मांडलं तरी कमी आहे. तिचं आयुष्य तेवढं मांडूच शकत नाही. पण मी एक झलक फक्त 10 मिनिटाची तुम्हाला दाखवू शकते, 5-10 मिनिटाची. तर रमाईच्या आयुष्यामध्ये रमाईनं आपल्यासाठी 4 लेकरं तिची गमावली. तर ती ती तो प्रसंग तुम्हाला सांगते आहे की तिने आपली लेकरं कशी गमावली. साहेबाच्या रूपानं तुम्हाला बाप भेटला होता ना व एक नेता भेटला होता ना. पण तुम्हाला माहित आहे साहेबाचं बाप पण आणि माझं आई पण दुःखाच्या पडद्याआड पार विरून गेलं होतं. साहेब अमेरिकेला जाणार होता तेव्हा मी दुसऱ्यांदा गरोदर होती. साहेबांचा पाय घराबाहेर पडत नव्हता. मला दुसरा मुलगा झाला. पोटाला पोटभर आम्हाला कधीच खायला भेटत नव्हतं आणि उपाशा पोटी काम करायची. त्याच्यामध्ये तो मुलगा झाला, तो अशक्तच. त्याचं नाव रमेश ठेवलं. रमेश जन्मला तेव्हापासूनच निर्दूधच पिईना. माझ्या पोटात काही नव्हतं तर त्याला दूध कुठून येणार व अन बाहेरचं दूध घ्यायला माझ्या जवळ पैका नव्हता. एक दिवस माझा रमेश पाण्यात झोपला. बराच वेळ झाला तरी उठना. म्हणून पाण्याजवळ जाऊन बघते तर माझा रमेश उठलाच नाही व माझा रमेश उठलाच नाही. माझा रमेश मला सोडून गेला होता. माझा रमेश उठलाच नाही. दुधाचा एक घोट त्याला नाही भेटू शकला. बॅरिस्टर व्हायला गेलेल्या माणसाची पत्नी एवढं दुःख सहन करत होती. माझ्या रमेशला दुधाचा एक घोट नाही भेटू शकला व दुधाचा एक घोट नाही भेटू शकला. त्याचं पाठीला चिपकलेलं पोट आमच्या गरिबीची आणि त्याच्या उपासमारीची दुर्दशा दाखवत होत. त्याच्या बरगड्या निवळ मोजून घ्याव्या अशा दिसत होत्या व निवळ मोजून घ्यावा. माझा रमेश मला सोडून गेला. रमेश नंतर आमच्या घरात इंदू जन्माला आले. साईबाबांनी गोरी पान, तेजस्वी डोळ्याची. आजारात तिला जुलाब, उलट्या झाल्या. दवाखान्यात नेला. माझ्याजवळ पैका नव्हता व माझ्याजवळ पैका नव्हता. घरच्या उपचारानं काय ती बरी होणार. माझी लेक मलूल झाली आणि 7व्या दिवशी तिचं प्रेत मी माझ्या पदरानं झाकलं व माझ्या पदरानं झाकलं. माझी इंदू मला सोडून गेली. त्याच्यानंतरचा आमच्या घरात गंगाधर जन्मला आला. गंगाधर जन्मताच आजारी. सारखा किरकिर करायचा. त्याला पाण्यात टाकून मी रानात ओझ आणायला जायची, सरपण आणायला जायची. एक दिवस घरात खायला काही नव्हतं. उडदाची कच्ची डाळ भिजू घातली. रानात गेली. मोठं ओझ आणलं. बघते तर माझा गंगाधर रडत होता. त्याच्या जवळ गेली. त्याला छातीशी घेतलं. थोडस पाजलं. पुन्हा त्याला पाण्यात टाकलं. लई भूक लागली होती. उडदाची कच्ची डाळ तशीच बका खाल्ली आणि घर झाडझूड करत होती. तेवढ्या गंगाधरचा पुन्हा रडण्याचा आवाज आला. मी गंगाधर जवळ गेले तर माझा गंगाधर माशासारखा तडफडत होता व माशासारखा तडफडत होता. मी गंगाधरला उचललं. डॉक्टरकडे गेली.
डॉक्टरांचे हात जोडले. डॉक्टर म्हणाले, बाई जुनं चूक केल्याशिवाय मी तुझ्या बाळाला हात लावणार नाही ना. माझ्या गंगाधरनं तिथंच मान टाकली. माझ्या गंगाधरनं तिथंच मान टाकली. माझा माझा गंगाधर मला सोडून गेला. माझी माझी तीन लेकरं आम्हाला सोडून गेली. माझ्या या हातानं मागच्या अंगणात मी त्या तीनही लेकरांना पुरलं. साहेबांचं अभ्यासात लक्ष नाही लागल, शिक्षणात लक्ष नाही लागल, म्हणून साहेबांनी जास्त काही सांगितलं नाही. त्याच्यानंतरचा आमच्या घरात राजरत्न जन्माला आला. साईबाबांनी गोरापान, साईबाबांनी तेजस्वी, समद धाकट साहेब म्हणायचं. साहेबांचा लई जीव त्याच्यावर. साहेब त्याला चालवायचे, त्याच्यासोबत खेळायचे, त्याला गोष्टी सांगायचे. 2.5 वर्षाचा झाला, त्याला निमोनिया झाला व आम्हाला कळून नाही चुकलं. एक दिवस वाळू घालत होती, माझा राजरत्न चक्कर येऊन पडला. त्याला दवाखान्यात नेलं. साहेबांना निरोप पाठवला. साहेब तातडीनं कोर्टातून आलं. त्याला दवाखान्यात नेलं, पण माझा राजरत्नही नाही वाचला हो. माझा राजरत्नही मला सोडून गेला. माझी 4 लेकरं मला सोडून गेली. 4 लेकरं. मी आता एडी पिशी झाले. रडून रडणार किती. डोळ्यातलं आसू आटलं तर आणणार किती. साहेबांनी स्वतःला खोलीत बंद करून टाकलं होतं. कार्यकर्त्यांसंग बोलत नव्हतं. त्यांना तर खरं वाटलं त्यांचा राजरत्न गेला म्हणून. साहेब माझ्या संग बी संन्याशासारखं वागायला लागलं होतं. त्या दुःखातून बाहेर निघायला साहेबांना लई बराच वेळ लागला होता. लई वेळ लागला. जय भीम. मित्रांनो, माझे बंधू भगिनींनो, असे काही प्रसंग असतात की असा काही कार्यक्रम असतात की तिथं तुम्हाला टाळ्या वाजवायची गरज नसते. तुम्ही प्रत्येक वेळेस टाळ्या वाजवून तुमचं त्याच्याची भावना तुम्हाला समजलं असं का नाही दिसतंय. मला वाटतं इथं प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय नाही राहिलं. मला असं वाटतंय प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. मग अशा दुःखाच्या प्रसंगी आपण त्यांचा परफॉर्मन्सला आपण निशब्द घालून सुद्धा देऊ शकतो असं मला वाटतं. अशा काही गोष्टी असतात. मला वाटतं ताईचं खूप तुम्ही रमाईचंच आहात, तुमचं दर्शन घेतलं पाहिजे. कारण तुम्हाला निश्चित आम्ही पुढच्या वर्षी दादा आपण यांची तारीख घेऊ. 100% तुमचं खूप अभिनंदन. तुम्ही 2 आमच्यासाठी वेळ द्यायला आणि आम्हाला माहिती झाली. कारण आपल्याला बाबासाहेबांनी रमाई जेवढं माहिती त्याला एक 10% सुद्धा आणखी आपल्याला माहित नाही. असे मग आपले माणूस व्यक्ती अशा आपल्याला आल्या पाहिजेत आपल्या इथं. आपलं भाग्य त्यांचं आपलं बिलकुल तुमचे पुढच्या वर्षी आम्ही तारीख घेऊ. आणि विशेष म्हणजे ताई मानधन कधीच मागत नाही, कधीच मागत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ताईचे मिस्टर क्लास 1 अधिकारी आहेत. त्यांना एक समाजामध्ये जाण्याची, समाजामध्ये मिसळण्याची इच्छा आहे. माजलगावला आल्यावर बी त्यांनी रुपयाची अपेक्षा व्यक्त केली नाही. आज फक्त आम्ही तिथून सोलापूरवरून आणलंय आणि आता गाडीत बसवलं, तेवढंच आम्ही काम करायला लागलो. आणि तुमच्यासाठी सर, आपल्यासाठी गर्वाची एक बाब म्हणजे आपल्या गावच्या भाची सौभाग्यवती मीना प्रकाश कांबळे याही मी सावित्री बोलते असा एक पत्रेप्रयोग करतात. तर आपणही त्यांची तारीख मिळण्याचा तिथं आपल्या गावच्या भाषेत म्हणतात निश्चितच येतील. त्यांचा या प्रयत्न करू आणि असे उपक्रम आपल्या घडावा ज्याच्यातून आपल्याला बाबासाहेब आणि सावित्रीबाई फुले साहेब कळतील. हा, तिन्ही करतात ना. खूप बिलकुल. तुमचं खूप अभिनंदन. आणि तुम्ही तर थांबला त्याच्यावर जयंती कमिटीच्या वतीनं खूप म्हणजे आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जसं की